आणि आता आपण बघूयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आमच्या सोबत आले असते तर आम्ही 2014 ला निवडून आलो असतो, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। आज पुन्हा गोपीनाथ मुंडेंबाबत त्यांनी भाष्य केलंय। मुंडे वरिष्ठ आणि सक्षम नेते होते, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं, मात्र त्यांना त्यांच्या पक्षातून साथ मिळाली नाही, असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राऊतांनी केलं। गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाला होता असा आरोपही राऊतांनी केलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेतच नेत्यांचा अपमान होत असल्याचा पलटवार बन यांनी राऊतांवर केला। आजपासून कोणी मुंब्रा म्हणायचं नाही, मुंब्रा देवी म्हणायचं, असं मुंब्र्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंनी विधान केलं। तर अहमदाबादचं नाव बदललं का, असा सवाल वडेट्टीवारांनी नितेश राणेंना केलाय। महालक्ष्मी रेल्वे स्थानकाचं नाव महालक्ष्मी देवीच्या नावावरून पडलं, त्याच पद्धतीनं मुंब्रा देखील मुंब्रा देवीच्या नावावरून पडलं। कावड यात्रेतील आयोजकांनी मुंब्र्याचा इतिहास जाणून घ्यावा, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिजित दिपके यांचं कौतुक केलंय। दिपकेंना आरपीआयमध्ये प्रवेश करावा अशी थेट ऑफर आठवलेंनी दिपकेंना दिली आहे। दिपकेंची भूमिका योग्य असून त्यांना अटी शर्तींवर आरपीआयमध्ये प्रवेश दिला जाईल, असंही आठवले म्हणाले। मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केल्याचा घाट मनोज जरांगेंनी आरोप केलाय। कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत, सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही, या सरकारविरोधात उठाव करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। भावेश कावरेने मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान अमित ठाकरे भावेश कावरेवर प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं। भावेशने तातडीनं माध्यमांशी संवाद साधत आपल्या चुकीची कबुली दिली आणि मुंबईकरांची बिनशर्त माफी मागितली। ताडदेवमधील घराची जाहिरातीमुळे प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता। सिद्धिविनायक मंदिराचं एक प्रवेशद्वार सुशोभीकरणासाठी बंद करण्यात येणार आहे, तर हे प्रवेशद्वार बंद करण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून रस्त्यावर उतरत विरोध करण्यात आला। सुनील गव्हाणे यांची शरद पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यार्थी चळवळीपासून पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंतचा सुनील गव्हाणेंचा प्रवास आहे। शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह 15 राज्यांच्या मुख्य सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। हाताने मैला साफ करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यानं मुख्य सचिवांना नोटीस बजावली। तसंच याबाबत स्पष्टीकरण 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। गुन्ह्यांचा खटला वेगानं चालावा, आरोपींना वेळेत शिक्षा व्हावी आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी देशभरात जलदगती न्यायालय स्थापन करण्यात आली। मात्र देशभरातील जलदगती न्यायालयांची गती मंदावली आहे, तर महाराष्ट्र प्रलंबित खटल्यात देशात दुसऱ्या स्थानावर आहे। अनधिकृत शाळांवर केलेल्या बेकायदेशीर कारवाईबाबत माहिती सादर न केल्यामुळे राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची चपराक बसली आहे। न्यायालयाने या निष्काळजीपणामुळे सरकारवर 1,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। अशीच उदासीनता आढळून आल्यास सरकारवर 25,000 रुपयांचा दंड ठोठावून जबाबदार अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात येईल, असा इशाराही दिला आहे। परळमधल्या शिरोडकर हॉलमध्ये बेस्ट कामगारांची उद्या सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेत पुढील निर्णायक आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचं युनियननं स्पष्ट केलं आहे। बेस्ट उपक्रमाची मालमत्ता विक्रीला काढू नये, तसंच बेस्ट उपक्रमातील कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी बेस्ट वर्कर्स युनियननं केली आहे। डोंबिवलीच्या अनेक भागात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या समस्येमुळे शहरातील संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। कल्याणमध्ये हायकोर्टातील लिपिक पदाच्या टायमिंग टेस्ट दरम्यान परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला। संगणक व कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड, जुनी व धोक्यात पडलेली यंत्रणा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। या समस्यांमुळे 500 परीक्षार्थींचं परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू होतं। मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचारी आक्रमक झालेत। वेतनवाढीचा प्रस्ताव मान्य करावा अशी मागणी करत न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। दरम्यान मागणी मान्य न केल्यास संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे। भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार दिवसेंदिवस वाढत असताना देशातील बड्या उद्योगपती कुटुंबांची संपत्ती विक्रमी वेगानं वाढते आहे। देशातील 300 सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांची एकत्रित संपत्ती तब्बल 138 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे।
आकडा भारताच्या एका वर्षाच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या 35% आहे. वाढत्या किमतींनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा तडाखा दिलाय. ग्रामीण भागातील महागाईचा दर तब्बल 4.84% नोंदवला गेलाय. खेड्यापाड्यातील अन्नधान्याची महागाई थेट 5.79% पोहोचली आहे. तर सप्टेंबरमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 4 प्रमुख कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी ऑफर्स फॉर सेलद्वारे विकण्याच्या तयारीत आहे. यात झिंकमधील 1.5%, तर कॉपर, माझगाव डॉक, शिप बिल्डर्स आणि IRCTC कंपन्यांचा समावेश आहे. या हिस्सेदारी विक्रीसाठी मर्चंट बँकर्सची नियुक्ती प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. महावितरणच्या ग्राहकांना झळ बसणार आहे. चालू महिन्याच्या बिलात प्रति युनिट 20 ते 60 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना चालू महिन्यात येणारं वीज बिल वाढून येणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या देखभालीसाठी 3 ठिकाणी अत्याधुनिक डेपो उभारले जात आहेत. महाराष्ट्रातील ठाणे तसंच गुजरातमधील सुरत आणि साबरमती इथे रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार आहे. या डेपोमध्ये बुलेट ट्रेनची नियमित तपासणी, दुरुस्ती, ओव्हरऑलिंग पासून आपत्कालीन देखभालीपर्यंतची सर्व कामं केली जाणार आहेत. पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधबा इथे काचेच्या पुलाचा शुभारंभ मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला. 2 कोटी रुपये निधी खर्च करून दाभोसा धबधबाजवळ हा काचेचा पूल तयार करण्यात आलाय. हा पूल सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर 45 रोपवे बांधण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं 15 रोपवे उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये किल्ले रायगड, कुलाबा किल्ला, घारापुरी लेणी आदींचा समावेश आहे. भारतात नोकरीच्या नव्या संधींचं मोठं दालन खुलं होण्याची शक्यता आहे. देशातील 7 प्रमुख राज्यांमध्ये आगामी काळात तब्बल 1380 नवी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. यामुळे सुमारे 12 लाख थेट रोजगार निर्माण होऊ शकतात. राज्यातील सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांवरील अटी अधिक कडक करण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्या आहेत. नगर विकास विभागानं एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीतील विनियमामध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. EV चार्जिंगच्या जाळ्याचा राज्यात पॉवरफुल विस्तार करण्यात आला. राज्यात 800हून अधिक सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. तर पुण्यात सर्वाधिक सार्वजनिक स्टेशन आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र मुलींना मिळावा यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपलं सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी कठोर पावलं उचलली आहेत. आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठी अधिनियम 2007ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. ज्येष्ठांच्या देखभाल आणि कल्याणासाठी दाखल होणाऱ्या अर्जावर त्वरित निर्णय देणं बंधनकारक आहे. मुंबई महापालिकेनं यंदाही ऑनलाईन एक खिडकी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानगी सुलभतेने मिळावी यासाठी ही प्रणाली उपलब्ध केली आहे. मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना QR कोड आधारित ओळखपत्रांचं वाटप मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. पथविक्रेता सर्वेक्षणातून नोंदणीकृत झालेल्या 99,000 पथविक्रेत्यांपैकी आतापर्यंत 57,000 पथविक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. मात्र 37,000 पथविक्रेत्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मुंबईतील बाजारपेठा, संकुलं, मॉल्स, दुकानं आणि मंडईमध्ये उत्सवांच्या काळात वाटण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये ऑरामाइन नावाच्या रासायनिक पावडरीचा वापर होत असल्याचा दावा नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केला आहे. या रसायनाचा वापर प्रामुख्यानं पेपर, कापड आणि चामड्याच्या उद्योगांमध्ये केला जातो असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. मुंबईत एकाच वेळी अनेक मोठे प्रकल्प नकोत असे निर्देश मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भेडे यांनी दिले आहेत. तसंच सुरू असलेली कामं आधी पूर्ण करावीत, गरजा लक्षात घेऊन प्रकल्पांची आखणी करा असंही त्यांनी म्हटलं आहे. सिडकोच्या अखत्यारीतील नवी मुंबईतल्या ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील उर्वरित 14 रेल्वे स्थानकांचं व्यवस्थापन बेलापूर इथे सिडको भवनात मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आलं. त्यामुळे आता सिडकोची 14 रेल्वे स्थानकं मध्य रेल्वे स्वच्छ करणार आहे. देखभाल, स्वच्छता, सुविधा याबाबत तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी 2025 पासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली. गेल्या वर्षभरात देशभरातील 85 लाखाहून अधिक वाहन चालक मालकांनी फास्टॅग वार्षिक पास सुविधेचा लाभ घेतला.
त्यातून 74 कोटीहून अधिक व्यवहारांची नोंद झाली आहे. मध्य रेल्वेने दादर गोरखपूर आणि दादर बलिया या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला. मात्र दादर रत्नागिरी, मुंबई भुसावळ आणि सह्याद्री एक्सप्रेस अशा महाराष्ट्रातील गाड्या पुन्हा सुरू करताना मात्र अडचणींचं कारण पुढे केलं जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांना गाडीच्या आत ढकलण्यासाठी आता रेल्वे मार्शल उपलब्ध होणार आहे. प्रमुख गर्दीच्या रेल्वे स्थानकात मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी तिकीट तपासणीसांना मदत करण्याची ही जबाबदारी रेल्वे मार्शलवर असेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या प्रक्रियेत नियमित विद्यार्थ्यांसह खासगी श्रेणी सुधार तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणार आहे. महापौर वैद्यकीय सहाय्यता निधीची प्रक्रिया आता डिजिटल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या निधीसाठी लेखी अर्ज स्वीकारले जात असून लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करण्यासाठी होणारी धावपळ कमी होऊन मदत मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांवर वैद्यकीय उपचारांचा कोणताही आर्थिक ताण येऊ नये यासाठी आरोग्य योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. रुग्णालयांमध्येही मात्र अवघ्या 7 ते 8% रुग्णांनाच या आरोग्य योजनांचे लाभ मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. नोंदणीकृत डॉक्टरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र नोंदणी आणि परवाना घेण्याची आवश्यकता भासू नये यासाठी हा निर्णय घेतलाय. त्यानुसार देशभर वैद्यकीय व्यवसाय करण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना जिल्हानिहाय 17 ते 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बोरिवलीच्या गोराई जेट्टीवर अंधाराचं साम्राज्य पसरलंय. गोराई जेट्टीकडे जाणारा संपूर्ण मार्ग अंधारात आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अंधारामुळे पाण्याची खोली आणि खड्डे दिसत नसल्यानं दुर्घटनेची भीती व्यक्त केली जाते. उच्च शिक्षण संस्थांमधील रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं शून्य सहनशीलता धोरण स्वीकारत कठोर निर्देश दिले आहेत. रॅगिंग प्रकरणी प्राथमिकदृष्ट्या आरोप सिद्ध झाल्यास प्रकरण न दडपता किंवा तडजोड न करता संबंधित विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश संस्थांना देण्यात आले. कल्याण खडकपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 9 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. उल्हासनगर गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त केली. ही टोळी सायबर गुन्हेगारांना बनावट बँक खाती पुरवून देशातील लाखो नागरिकांना फसवत होती. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 57 कोटी 25 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या महाठगबाजीत सहभागी असलेल्या 6 जणांना बेड्या ठोकल्या. मुंबईत 6 महिन्यात 19 हत्येच्या घटना घडल्या. क्षुल्लक वादातून या हत्या झाल्याचं समोर आलं. या गुन्ह्यांमध्ये यावर्षी 6 ने वाढ झाली आहे. तर एकूण नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यांची उकल झाली नाही. उल्हासनगरमध्ये 25 वर्ष जुना कुमाव अपार्टमेंटचा स्लॅब कोसळलाय. घटनेत 1 जण जखमी झाला असून धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. बदलापूर ग्रामीण पोलिसांनी वांगणी आणि अंबरनाथमध्ये कारवाई करत एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे ग्रामीण पोलिसांचं कौतुक होत असताना अंबरनाथ पोलिसांचा ड्रग्ज माफियांना आशीर्वाद आहे का असाही प्रश्न उपस्थित झालाय. पान मसाल्याची जाहिरात करणं सेलिब्रिटींना भोवलंय. पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएनं नोटीस बजावली आहे. दिशाभूल करणाऱ्या पान मसाला जाहिरातींबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आईस्क्रीमच्या कॅरेटमध्ये उंदीर फिरत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका फूड डिलिव्हरी कंपनीच्या स्टोअरमधील असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नालासोपाऱ्यातील जिजाईनगर भागात केकमध्ये पाल आढळल्यानं 11 जणांना विषबाधा झाली होती. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे.
सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवताना तरुणाचा मृत्यू झालाय. गरम पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला. केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. घाटकोपरमधील टिळकमार्ग महानगरपालिका शाळा इमारत संकुलाचं महापौर रितू तावडे पराग शाह यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला आहे.